तर विनंती आहे सामना तरी चालू करा. वेळ अति महत्वाची आहे. 10:30 वाजले आणि जरूर चांगल्या विद्यमान सामन्याचं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. 4 षटकांचा सामना असेल. पंचांनी याची नोंद घ्या. 1 षटक हे पॉवर प्लेचं असेल आणि त्यानंतर कुठल्या प्रकारचं पॉवर प्लेचं बंधन असेल. एकच षटक पॉवर प्लेचं असेल. 4 षटकांचे सामने. तर आपल्या लाडक्या भावाला, लाडक्या मुलाला आणि लाडक्या मुलाच्या आठवणींना उजाळा देण्याचं काम सातत्यानं स्मृती दशकाच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळते. आज मात्र अजिंक्य पाटील खेळताना दिसत नाही. थोडंसं एन्जॉय आहे आणि करिअरपासून कुठेतरी विलंब होतोय यात येणाऱ्या 1-2 महिन्यामध्ये. तर विनंती हा सामना चालू करा. वैयक्तिक पहिल्या संघाचं पहिलं आणि पहिल्या षटकातील पहिला खेळू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज भूषण पाटील. 10 फ्रॉम कुमार 11 रुपये. समोर तितकाच घातक गौरव वर्धे आणि 9 कडे नक्कीच मिळेल बेटा. महेंद्र वाडे यांच्या माध्यमातून इशारा येतोय. सामना चालू होतोय. पहिल्या चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज भूषण. इथे मात्र पुढे सरसावून चांगला पडला. दिशा दिली चांगला बॅकर रशी काढण्याच्या माध्यमातून एक तर जरूर पूर्ण होतोय. धावांचं श्रीगणेश होतोय. धावफलकाचं दार ते उघडलं जात आहे. धावांचं अकाउंट ओपन होत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 80 आकड्यावर. पहिली धाव ज्यावेळेस बॅटमधून निघते त्यावेळेस फलंदाजाला कॉन्फिडन्स जाणवतो. तो कॉन्फिडन्स गौरवला जाणवतो. पहिली धाव मात्र दिमागात काढलंय. धावसंख्या जाऊन पोहोचते 1 वर. तुमच्याकडे दुसरं सज्ज होतं. मात्र सुरेश फलंदाजी यॉर्कर क्रिकेट विश्वातलं ब्रह्मास्त्र जरूर फलंदाजाचा जमाना आहे. परंतु यामध्ये जर अशा प्रकारचा ब्लॉक चेंडू टाकला तर फलंदाजाला खेळण्यासाठी कुठेतरी व्यत्यय नक्कीच निर्माण होतात. निर्धाव चेंडू डॉट बॉल. सुरेश गोलंदाजी भूषण पाटीलच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर धाव काढली गौरवने. तसं स्ट्राईकवर गेली. त्यानंतर ब्लॉकल पद्धतीचा चेंडू सक्त उभं केलंय. मात्र पुण्याचा मोठा फटका चेंडू हवेला आहे. 9 मॅचमध्ये पडतो. 1 बॉल चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत एक धाव जरूर पूर्ण होते. शेवटच्या मैदानाचा जर विचार केला पहिल्या सामन्यापासून आपण बघतोय 40-45 टार्गेट होतं. 30 अशा प्रकारचं टार्गेट, लहानचं टार्गेट या खेळपट्टीवर सातत्यानं गोलंदाजीचा दबदबा या खेळपट्टीवर आपण पाहतोय. मात्र पुण्याच्या बॅकफुटर जाऊन चांगला फटका चेंडू होईल. इथे मात्र सुरेश पहिला हादरा, पहिला धक्का मोठा मासा काढायला लागतो. फलंदाज गौरव वर्धे बाद होतोय. कारण 4 षटकांचं क्रिकेट ज्यावेळेस तुम्ही खेळता त्यावेळेस प्रतिष्ठा बॅकफुटर जाऊन चांगला फटका चेंडू होईल. इथे मात्र सुरेश पहिला ऋषिक काटे याच्यासारखे नवनवीन खेळाडू या संघादरम्यान आहेत. तर 10 पर्यंत बॅटिंग लाईनअप असलेला रानदेवी 11 कबड्डी संघ गोलंदाज भूषण पुण्याच्या संघाचा नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय. कबड्डी 9 कडे पंचांचा इशारा व्हाईट बॉल दुसऱ्या इच्छित बराचसा बाहेर चेंडू चालला. अवांतर धावेने धावफलक पुढे सरकलं जातं. धावसंख्या धाव पोहोचतोय कबड्डी या आकड्यावर. 3 धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्या. सुरेश गोलंदाजी गौरव सारखा मुलाचं गडी मात्र तंबूत परतलाय. पुन्हा एकदा सव्वा प्रेक्षकांचं स्वागत करतो. इथं मात्र चांगला सुरेश भेटणं आणि नजाकत भरा चेंडू कव्हर करून फरार. 4 धावांसाठी ब्रँडेड चौकार गटा लगावलं. अशा प्रकारचे फटके लगावण्याची खूप गरज आहे. कारण समर्थ संघ देखील पुन्हा एकदा सव्वा प्रेक्षकांचं स्वागत करतो. मात्र सफल होतं. पहिल्या चेंडूवर चौकार लगावतोय. धावगती कुणाचं वाढ होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतो तब्बल 7 या आकड्यावर. 7 धावा धावफलकावर लागल्यात. गोलंदाज भूषण चांगली गोलंदाजी आणि त्या प्रत्युत्तरामध्ये हेलीची चांगली फटकेबाजी. इथे मात्र सुरेश गोलंदाजी चेंडूची गती केली गेली. फ्लोअर पद्धतीचा चेंडू टाकला गेला. 75 पैसे इशारा करून आतापर्यंत पोहोचवला जातोय. इंटरनॅशनल क्रिकेटचा जर विचार केला सॉफ्टवेअर सारखा गोलंदाज सातत्यानं अशा प्रकारचे चेंडू टाकतो. षटक क्रमांक पहिलं पूर्ण झालं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावा लागल्या. एका दिवस 8 धावा. तसंच सुगाव संघाचे नावबाजलेले खेळाडू सन्माननीय निशिकांतजी तळेगावकर आपल्याला विनंती करतो आपण व्यासपीठावर आपल्या विशेष स्वागत. स्मृती दशकाच्या निमित्तानं सातत्यानं यंदाचं हे 8वं वर्ष जुन्या आठवणींना उजाळा देण्याचं काम सातत्यानं स्मृती दशकाच्या निमित्तानं होत आहे. आयोजनाचे सर्व सन्माननीय श्रीमती शीतलताई भोईर यांच्या विद्यमान मार्गदर्शनाखाली आयोजन आपण पाहतोय. मनोज भोईर यांची साथ मिळते.
त्याचबरोबर गोष्टी बघत असतील आणि त्यांचे सर्व साहसी कार्य त्यांच्या माध्यमातून सुरू आयोजन तर गोलंदाजी बदल व्हायची पहिल्या संघाचे दुसरं नवीन पाटील इथं मात्र चेंडू सोडून दिलाय. पंचाचा इशारा नक्कीच आमच्यापर्यंत येणार आहे. -1 2 धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड होत आहेत. मर्यादित क्रिकेटमध्ये धावांना बरीचशी किंमत असते आणि त्या धावा मात्र रांजणेरी ओपन करण्याच्या संघासाठी येतात. धावसंख्या जाऊन पोहोचतोय तब्बल 10 या आकड्यावर. 10 धावा धावफलकावर लागला गेला. चांगला खेळ या रात्रीच्या सदरात इथे मात्र चांगला फटका परंतु इतका चांगला नव्हता की टीम आयुष्यात पार करू शकेल. परंतु सातत्याने कॅचेस इन द मॅचेस म्हटलं जातं. पकडो कॅच, जितो मॅच, सोडो कॅच, हारो मॅच. इथे मात्र झेल निसटलाय तो देखील कोणाचा मिलिंद बेटा डेंकर मॅन फ्रॉम पेपर आहे. हा झेल किती महागडा ठरणार येणारा काळ नक्कीच सांगून जाईल. झेल निसटल्यानंतर एका विरुद्ध संघाच्या खात्यामध्ये ऍड होते. धावसंख्या जाऊन बोलते 11 बन. इथं मात्र आपण पद्धतीचा चेंडू बॅकफुटवर जाऊन कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न कव्हरचा कुठेतरी पळतोय. टप्पा पडल्यानंतर अपेक्षेपेक्षा जास्त उचलून घेतो चेंडू. चांगलं इंस्पिरेशन पाहायला मिळत आहे. निर्धाव चेंडूची सांगता रात्रीचं सत्र आहे. हवा पूर्णपणे गारटलेली आहे. दमट असं वातावरण आहे आणि चेंडू देखील ट्रॅव्हल होताना दिसत नाहीये. इथं मात्र आपण पद्धतीचा चेंडू सोडून देतो. पंचाचा इशारा व्हाईट बॉल गच्चाळ गोलंदाजी सुरेख असे पंच महेंद्र पाटील सातत्याने जिकडे जिकडे सामने होतात तिथे मात्र मोलाचं सहकार्य महेंद्र पाटील यांच्या माध्यमातून मिळत असतात. आज मात्र पंचांची भूमिका ते साकारत आहेत. त्यांचं सहर्षाचं स्वागत करतोय. त्याचबरोबर मोकल साहेब आहेत दुसरे पंच त्यांचं देखील सहर्षाचं स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं. पुढचं चेंडू घाटी बॅकफुटर जाऊन चांगला पंचा बिडीच्या क्षेत्रात टोलवला जातो. इतरही धावतोय. रवी चेंडू पकडतोय. उचलतोय येणार तोपर्यंत मात्र एकाच धाबेवर समाधान मानावं लागतंय. सख्त गतीचं क्रिकेट, कासवाच्या गतीचं क्रिकेट सकाळपासून आपण बघतोय. कारण या खेळपट्टीचा जर विचार केला षटकार चौकार मारता कुठेतरी थोडंसं कठीण. परंतु मागच्या सामन्याचा जर विचार केला डॉवीने दोन षटकार लगावला होता. या सामन्यात देखील त्याच प्रकारचा प्रयत्न मिलिंद बेटाचा असणार आहे. कारण वेळ सुटलाय आणि वेळ सुटल्यानंतर आक्रमक फलंदाज आपण नेहमीच पाहिले. इथं मात्र चांगला फटका 2 षटकाच्या मध्ये चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. वेळ सोडल्यानंतर पहिला चौकार मिलिंद बेटा लगावतोय. धावसंख्येचा जर विचार केला धावसंख्या कारण वेळ सुटलाय आणि वेळ सुटल्यानंतर आक्रमक फलंदाज आपण नेहमीच पाहिले. इथं मात्र चांगला फटका 2 षटकाच्या मध्ये चेंडू सीमा पार. आणि जरूर उशीर जरी झाला असं देखील प्रेक्षकांची गर्दी कुठल्याही प्रमाणात कमी पाहायला मिळत नाहीये. त्या तमाम प्रेक्षकांचे पुण्याचं स्वागत. इथं मात्र आपण मोठा फटका, उंची जास्त लांबी कमी, चेंडू हवे सारखी दिवाळी नसते असं म्हटलं जातं. एकदा खेळ करून सुटला होता परंतु दुसऱ्यांदा चुकीला माफी दिली नाहीये. मिलिंद बेटा देखील बाद होते. पहिला हादरा प्रमाणात कमी पाहायला मिळत नाहीये. इथं मात्र मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा या मैदानावर रंगत असतात आणि त्याचबद्दल मोठी क्रीडा स्पर्धा चषक. कारण येणाऱ्या काही कालखंडात मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा आपण बघणार आहोत. मागच्या हप्त्याचा जर विचार केला आंतर चषकचं आयोजन झालं आणि आज मात्र सुरेश चषकाचा भव्य दिवस सोहळा आपण या मैदानावर पाहतो. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातो. 36 सनद हा देखील एक चांगला फलंदाज आहे. मात्र पुण्याचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सुरेश गोलंदाजी नमूदच्या माध्यमातून चांगले गोलंदाजी उंचीचा पुरेपूर वापर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न सातत्यानं होतोय आणि प्रयत्नांना यश देखील मिळत आहे. पहिलं षटक टाकलं होतं गोलंदाज भूषण पाटीलने 8 धावा खर्च केल्या होत्या आणि हे षटक मात्र त्यानंतर देखील सुरेश या षटकात खर्च केल्यात. तब्बल 9 धावा 2 षटकांचा खेळ संपलाय. 12 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय आणि 2 षटकांच्या संपत्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या. तब्बल 17 धावा आणि 17 या आकड्यावर खतरा मात्र मिलिंद बेटाला नक्कीच बसलाय. विनंती वेळ कृतज्ञ जास्त वाया घालू नका. पंचांची भूमिका महेंद्र पाटील दरवेळी चांगले पंच आहेत. त्याचबरोबर मोकल साहेबांच्या माध्यमातून देखील इथे पंचांची भूमिका साकारली जाते. कारण पूर्णपणे पंचांची भूमिका तिथे तितकीच महत्वाची असते आणि ती तो बजावली जाते. तर गोलंदाजीमध्ये बदल जरूर एक चांगला गोलंदाज आहे. नवी पेठ टेनिस क्रिकेट जगताचा जर विचार केला ऑलराऊंडर खेळाडूंच्या यादीत अव्वल क्रमांकावर विराजमान रवी मात्रे. पहिला चेंडू तिसऱ्या षटकातला
बॅकफुटर जाऊन मोठा फटका, बॅटची वरतीकडे घेतली जाते. बघता बघता चेंडू चाललाय घोषित रिझन मध्ये, एकदम घोषित. इथे मात्र रिलीज जाईल. या मैदानाचा, या खेळपट्टीचा विचार केला पहिल्या सामन्यापासून आपण बघतोय मोठे फटके मारता कुठेतरी कठीण. गोलंदाजाला जास्त बेनिफिट पाहायला मिळतोय. एका धावेची धावफलक पुढे सरकलं जात आहे. धावसंख्या जाऊन पोहोचतोय तब्बल 18 या आकड्यावर. 18 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. सातत्याने इंटरनॅशनल क्रिकेट आपण बघतो, भारतीय संघ मात्र उंच यशाची शिखर काढतोय आणि या मैदानावर देखील चांगला खेळ नेहमी टेनिस क्रिकेट मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. इथे मात्र आखूड पद्धतीचा चेंडू, मोठा फटका, बॅटची वरतीकडे घेतली जाते. सातत्यानं घोषित रूपात जास्त धावा येताना आपण पाहतोय. कारण ज्यावेळेस टप्पा बदलल्यानंतर चेंडू वेगवान होतोय आणि त्या चेंडूला कुठेतरी जज करणं, त्या चेंडूला ओळखणं फलंदाजाला कुठेतरी अवघड जात आहे. आणि त्याचमुळे काय सातत्यानं बॅटची वरतीकडे आपण जास्त प्रमाणात पाहतोय आणि एका धावेने धावफलक पुढे सरकलं जाते. धावसंख्या जाऊन पोहोचतोय तब्बल 19. षटक क्रमांक 3 रवी म्हात्रे याचं प्रगती पथावर असताना अत्यंत सुरेख आणि भेदक मारायची गोलंदाजी केली जाते. क्षेत्ररक्षणामध्ये देखील कुठेतरी बदल जाणवतोय. विविध क्षेत्रात जरूर क्षेत्ररक्षक तैनात आहे. कव्हरच्या दिशेने देखील एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. पॉईंटवर देखील एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. तर पुढे कसं क्षेत्ररक्षक देखील इथे लावलं गेलं. उशिरा आलेल्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगू इच्छितो, कुमार 11 तुर्वे वर्सेस राजगड कोपरखेडने असा विद्यमान सामना इथे रंगला जातोय. ते मात्र पुढे सरकार मारण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर चेंडूची बरीचशी उसळी घेतली. दुसऱ्या उशीच्या बाहेर देखील चेंडू चाललाय. पंचांनी ते घेतलंय, सरळ कळवलं. हा चेंडू मात्र वाईट आहे. सातत्यानं समालोचन करताना मी सांगत असतो, अवांतर धावा रोखणं कुठेतरी गरजेचं असतं. कारण जितक्या अवांतर धावा तुम्ही खर्च करणार तितक्या अवांतर धावा फलंदाजी करताना तुमच्या संघाला काढाव्या लागतील. इथं मात्र सुरेख गोलंदाजी सातत्याने टप्पा पडल्यानंतर चेंडू उचलून घेतलं. सेरीच्या वरून चेंडू सरळ अति वेगाने चाललाय. नक्कीच ज्यावेळेस न्यूज ट्विटरला मी विचारलं होतं त्यावेळेस त्याने सांगितलं होतं, खेळपट्टी घरून गोलंदाजाला अनुकूल टप्पा ज्यावेळेस पडतोय त्यावेळेस अति वेगवान चेंडू निघून जातोय. फलंदाजाला चेंडू सोडणं कुठेतरी कठीण होत आहे. इथं मात्र मोठा फटका, उंची जास्त, लांबी कमी, चेंडू हळवत आहे. क्षेत्ररक्षक धावतोय आणि क्षेत्ररक्षक तितक्या विरोध खेळ निघतोय. मोठा हादरा संघाला. फलंदाजीचे बाद होतोय सतीश. पहिला हादरा फलंदाजाला चेंडू सोडणं चार षटकांचे सामने म्हणजे 24 चेंडू तुमच्याकडे आहेत आणि एखाद्या 24 चेंडूमध्ये तुम्ही 35-40 टार्गेट ठेवताय तर समोरच्या संघाला ते चेस करणं कुठेतरी अवघड नक्की जाऊ शकतं. तर क्रिकेटचा खेळ ज्यावेळेस तुम्ही खेळत असता त्यावेळेस डोक्याचा वापर देखील करणं तितकं गरजेचं असतं. फलंदाज रवी फलंदाज विशाल कवरची अजूनही झगडतोय, परंतु बॅटचे पट्टे चेंडू एखादा दिसत नाहीये. सातत्याने चेंडूकडे फिरवण्याचं काम होतं, फुटवर्कचा वापर दिसत नाहीये. त्याचमुळे काय गोलंदाजाचं वर्चस्व पूर्णपणे पाहायला मिळत आहे. चांगली गोलंदाजी दिसतची, चांगली गोलंदाजी नवीची आणि त्यानंतर रवीचं देखील इतकं सुरेश षटक आपण पाहतोय. धावसंख्येचा जर विचार केला, धावसंख्या 20 या आकड्यावरती. इथं मात्र चेंडू सोडून दिलाय. बदलाचा इशारा नक्की असेल. व्हाईट बॉल +1, 2 धावा अवांतर रूपात खर्च केल्या जातात. ज्यावेळेस एखादा गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असतो त्यावेळेस ते सातत्य राखणं देखील खूप गरजेचं असतं. चांगली गोलंदाजी करत असताना कुठेतरी गोलंदाजीची दिशाभूल होते आणि त्यावेळेस समोरच्या संघाला 2 धावा या अवांतर रूपात बहाल केल्या जातात. इथं मात्र आपण पद्धतीच्या वेळेला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बदलाचा इशारा, व्हाईट बॉल बॅक टू बॅक दुसरा नकारात्मक पद्धतीचा चेंडू गोलंदाजाने टाकलाय. चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न जरूर करतो रवी, परंतु प्रयत्नाने यश मिळत नाहीये. सातत्याने दिशेवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न सफल ठरतोय. धावसंख्येत वाढ, धावसंख्यात जाऊन पोहोचतोय 23. 23 धावा फलकावर लागल्यात. इथे मात्र चांगला फटका, मेडिकेट क्षेत्रात क्षेत्ररक्षक तैनात आहे. ऋषी चेंडू उचलतोय, फेकतोय. दोघांचं मात्र एकाच धावेवर समाधान मानावं लागतं. दुसरी धाव खेळण्याचा प्रयत्न विशाल दाखवत होता, परंतु कवरसिंगने मात्र एकच धाव पसंत केली. बघता बघता षटक क्रमांक 3 देखील इथे पूर्ण झाला. 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला आणि 3 षटकांच्या संपत्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या तब्बल 24 धावा. 18 षटकांच्या संपत्तीनंतर 24 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. पूर्णपणे या सामन्याचा उद्घाटन समारंभ जर तुम्ही बघितला
तर नक्कीच मोठ्या धीमाचा उद्घाटन समारंभ पार पडला. त्यामध्ये जर बघितलं सन्मान्य अधिकारी रामचंद्र घरत जिल्हा अध्यक्ष भाजपा मुंबई, त्याचबरोबर सन्मान्य नितीन गद्दारी साहेब समाजसेवक, त्याचबरोबर पूर्णपणे स्थानिक नगरसेवक हरिश्चंद्र भोईर, त्याचबरोबर आपण जर बघितलं सुरेश शास्त्री, रणजी ट्रॉफी राजस्थानचे 1 वर्ष ते कर्णधार होते तर 15 वर्ष त्यांनी क्रिकेट खेळलंय. त्याचबरोबर ICC इंटरनॅशनल अंपायर 2006 ते 2009 कालखंडात. तर माने काका या मोठमोठ्या हस्तीच्या हस्ते इथे मात्र उद्घाटन समारंभ पार पडला. इथे मात्र चांगला फटका लगवला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. रवी चेंडू पकडतोय, फेकतोय, तोपर्यंत एकाच धावेवर समाधान मानावं लागतं. एकेरी 2 धावांचं क्रिकेट पाहायला मिळते. गोलंदाजीमध्ये बदल, शेवटचं हाणामारीचं निर्वाणीचे जास्तीत जास्त धावा गमावण्याचं षटक घेऊन तो गोलंदाज किशोर सैनी एक चांगला खेळाडू आहे. परंतु यंदाचे 1-2 वर्ष जर बघितलं तर फॉर्मची झगडतोय. इथे मात्र बॅटफुटरचा पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न फसला जातो. सातत्यानं सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन प्रत्येक गोलंदाजीकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. पूर्णपणे या स्पर्धेचा जर विचार केला तर पहिला षटकार लगवला होता पूर्णपणे MS11 बनवली सकाळच्या फलंदाजाने. त्यानंतर पहिलं षटक टाकलं होतं कव्हर जिंकणे. तर चांगला खेळ पाहायला मिळतो. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला पडता कालपटच्या सारे चेंडू खेळ विसरला. एकदा दुसरं धावायचा प्रयत्न होतो की काय आणि बक्षावरचा दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होते. खेळ निसटला जातो रवीच्या माध्यमातून. आता जर बघितलं तर ही दुसरी वेळ आहे. रवीच्या हाती खेळ सुटतोय. एक चांगला खेळाडू, परंतु कधी कधी दिवस खराब असतो. क्रिकेटमध्ये दिवस असणं खूप गरजेचं आहे. हे मात्र बॅकफुटवर मोठा फटका लेफ्टच्या दिशेने चेंडू चाललाय. बघता बघता चेंडू चाललाय घोषित रिझल्टमध्ये. एकच धाव जरूर मिळते. धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 28 धावा धावफलकावर लागला गेला. शेवटचा हाणामारीचं निर्वाणीचे षटक गोलंदाज किशोर लागतोय. या शेवटच्या षटकात अगदी 2 चेंडू शिल्लक आहेत. जुना चेंडू करून मैदानामध्ये द्या असं कळवलं जात आहे. पूर्णपणे शिस्तबद्ध असं आयोजन आपण बघतोय. दुसऱ्या फेरीतला हा पहिला सामना रंगला जातोय. कोपरखेरणे रांजणदेवी कोपरखेरणे वर्सेस कुमारली पण सुरुबे अशी विद्यमान लढत रंगली जाते. 4 षटकांचे सामने ते खेळवले जात आहेत आणि पूर्णपणे कैलासवासी सुयोग अर्थातच एक भाऊ मुलगा आणि आपल्या लाडक्या मित्राच्या आठवणींना उजाळा देण्याचं काम सातत्यानं सुयोग दशकाच्या निमित्तानं होत आहे. एकच हे 8वं वर्ष आपण पाहतोय आणि एक चांगला सामना इथे रंगतोय. तर पुण्याच्या आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं सहर्षाचं स्वागत या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं. इथे मात्र मोठा फटका लागला तर लागला. अशा प्रकारचा फटका पंचांकडे जात लागली जाते आणि पंचांचं गोल मात्र आभाळाकडे. फलंदाज बाद अतिघाई संकटात नाही असं म्हटलं जातं. इथे मात्र अतिघाई घडली गेली आणि फलंदाज कवर हिस्सा परतावा लागला. कारण कवरचा स्ट्राईक घ्यायची होती. ते चित्र मात्र कुठेतरी फसलं. चांगल्या सहर्षाचं स्वागत या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं. अठ्ठावीस आकड्यावर 4 षटकांचे मर्यादित क्रिकेटचे सामने आपण पाहतोय आणि शेवटचं षटक प्रगती पथावर असताना शेवटच्या षटकातील शेवटचं चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्जते किशोर. पुढे आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं सहर्षाचं स्वागत. एक चांगला विद्यमान सामना. शेवटच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच मयूरच करणार आहे. त्यासाठी जरूर वेगळं क्षेत्रक्षेत्र जे सजवलं गेलं किशोर होतं. इथं मात्र सुरेख गोलंदाजी टप्पा पडण्याच्या चेंडूने बरीचशी उचलून घेतली. चेंडू अंगावर मारला तोपर्यंत एकच जरूर पूर्ण होते. बघता बघता 4 षटकांचा खेळ संपतोय आणि 4 षटकांच्या अखेरीस धावफलकावर धावा लागल्या तब्बल 29 धावा आणि 30 धावांचं टार्गेट आहे. ते टार्गेट फेस करायचं कुमार 11 दुर्ग संघाला. कुमार 11 दुर्ग संघादरम्यान जर तुम्ही बघितलं तर नक्कीच एकावर सरळ मानतंबर चढून भरणं आपल्याला हा संघ आहे. त्यामध्ये भूषण पाटील, रवी म्हात्रे, तरी नक्कीच मंचावर उपस्थित सन्माननीय अतिथी नईमबाईचं वटरकी आणि नईमबाईचं भगव वादळ म्हणून त्यांच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं. असे सर्वांचे लाडके एक चांगलं व्यक्तिमत्व हरीश भाऊ साहेब यांचं आगमन मंचावरती झालं. साहेब आपलं सहर्षाचं स्वागत करतो या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं. सातत्यानं मुलाचं सहकार्य, सातत्यानं मुलाची साथ या सुयोग मुली दशकाच्या निमित्तानं तुमचं आम्हाला मिळू द्या. तुमचं सहर्षाचं स्वागत.
तर विनंती करतो सामना चालू करा. एक चांगला विद्यमान सामना नागदेवी कोपरकरने वर्सेस कुमार लेमन तुर्बे. दोन्ही संघ बलाढ्य मातब्बर क्रिकेट आणि या दोन संघादरम्यान चाललेली चुरस आपण पाहतोय. या मैदानाचा जर विचार केला क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटची पंढरी आणि क्रिकेटचा हा संग्राम या खेळपट्टीवर सातत्यानं रचलेला आपण पाहिलाय. मोठमोठ्या क्रीडा स्पर्धेचं आयोजन या खेळपट्टीवर होत असतं. तर विनंती आहे वेळ छोट्या करून वाया घालवू नका. तोच सामना चालू करा. यानंतर होणारी लढत आपण पाहणार आहोत. घनसोली 11 घनसोली वर्सेस श्रीमूर्ती सांडपाडा. तर दोन्ही संघांच्या कराराला विनंती नाणेफेक करण्यासाठी या. घनसोली 11 घनसोली वर्सेस श्रीमूर्ती सांडपाडा यानंतर होणारी विद्यमान लढत. तर विनंती नाणेफेक करण्यासाठी या. पूर्णपणे मैदानाच्या चारी बाजूला आपण बघतोय जवळजवळ 11 वाजले तरी देखील प्रेक्षकांची बरीचशी गर्दी आहे. तर तमाम प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्षाचं स्वागत करतोय. चांगल्या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आणि या आयोजनाला बोलावलेली प्रेक्षकांची साथ नक्कीच पाहण्याजोगी आहे. तर विनंती सलामीची दोन मैदानामध्ये माधवा कुमारदेव तुर्बे संघ आणि नागदेवी कोपरकर संघ आपले क्षेत्ररक्षण करीत सजवा. सामना चालू करा. पेटूवरती 24 आणि सामना जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. 24 चेंडू 30 धावा, 30 धावा 24 चेंडू. कुमार लेमन तुर्बे ही नागदेवी कोपरकरने येणाऱ्या 4 क्षेत्रामध्ये तमाम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तर विनंती करतोय सामना चालू करा. या स्पर्धेच्या निमित्तानं मंचावर उपस्थित सर्वच मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्षाचं स्वागत. या आयोजनाचे सर्व अर्थातच शीतल श्रीपत होईल यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यमान आयोजन आपण पाहतोय. क्रिकेट 2017 साधारण आपण जर बघितलं 2016चं पूर्णपणे पर्व संपलं. 2017 नवीन वर्षाला सुरुवात झाली आणि नवीन वर्षामध्ये पदार्पण करत असताना एकाहून एक सर्वात मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा या नौफल टेनिस क्रिकेट जगतात पार पडल्या. तर त्यामधला हा मोठा 16 चषकाचा एक रंगतोय. स्टेटवरती 24 आणि सामना जिंकण्यासाठी धावा हव्या 30. तर पहिलं संघाचं पहिलं आणि पहिल्या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्जने परेश भोई याच्या बाबतीत जर सांगायचं झालं कुर्सीचं जादूगार पण ते गोलंदाजाची ओळख आहे. नागदेवी कोपरकर संघाकडून सातत्यानं चांगली गोलंदाजी ऑपरेट पद्धतीने चेंडू टाकून फलंदाजाला गोंधळवणारा गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. इथे मात्र पहिला चेंडू आणि ज्या प्रकारे ज्या गोलंदाजाचं नाव घेतलं होतं त्याने आपले काम सोड बजावलंय. पहिला हादरा, पहिला धक्का, पहिल्या चेंडूवर बसतोय मोठा माता. संघाचे उपस्थित आहे. सन्मान्य अतिथी निश्चितांतजी तळेगावकर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. तर टॉसचं महत्व काय असतं ते नक्कीच तुम्हाला नागदेवी कोपरकर 11 संघ सांगते. तर टॉसमुळे जिंकले होते. तर अशा प्रकारची लढत इथे आपल्याला पाहायला मिळते. विनंती आहे सामना चालू करा. पहिल्या चेंडूवर पहिला हादरा संघाला बसतोय. भोपळा इथं पडता फलंदाज भूषण बाधवकर. जय श्रीमूर्ती सांडपाडा संघाच्या कर्मचारी उपस्थित आहे प्रमोद पाडे. तर घनसोली संघाचं लढतीचे टॉस होत आणि टॉस नक्कीच घनसोली 11 घनसोली संघ इथे नाणेफेक जिंकतो. तुमचा खेळ आहे आतापर्यंत त्वरित कळवा. आता इथे सामना चालू होतोय. पहिल्या चेंडूवर फलंदाज भूषण सारख्या मातब्बर फलंदाजाला बाद केलाय. पर्यंत गोलंदाज सज्जन माधव होईल. पुढचा चेंडू इथं मात्र मोठा फटका लागला तर लागला नक्कीच लागत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता पहिल्या चेंडूवर मोठ्या फलंदाजाचा बळी मिळवलाय आणि त्यानंतर गोलंदाजाचा मनोबल मात्र उंचावलं जात आहे. पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद तर दुसरा चेंडू निर्धाव. लागोपाठचे 2 चेंडू सोडून टाकले. एकही धाव या 2 चेंडूमध्ये खर्च केलेली नाहीये. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका उंची जास्त लांबी कमी चेंडू हवेत आहे. सुदैव गोलंदाजाचं दुर्दैव गोलंदाजाचं चेंडू चाललंय घोषित रिझल्टमध्ये एका धावेसाठी 1 धाव मिळते. त्या एकूण धावांची धावांचा श्रीगणेशा होतं. धाव फलकाचं दार इथे उघडलं जातं. धावांचं अकाउंट इथे ओपन होत आहे. धावसंख्या धाव बोलते 1 या आकड्यावर पहिली धाव किशोरच्या माध्यमातून ही निघते. गोलंदाज पडायचं सज्ज
इथे मात्र सुरेश चेंडू यॉर्कर लाईनचा हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका जितकं कौतुक करावं तितकं कधी सातत्याने यॉर्कर सातत्याने ब्लॉक बॉल पद्धतीचे चेंडू टाकले जात आहेत. फलंदाजाला खेळण्यासाठी कुठेतरी धक्के नक्कीच निर्माण होत आहे. निर्धाव चेंडू गोलंदाजाने टाकले ते आतापर्यंत इथे मात्र मोठा फटका सुरेश फटका देखता फटका बघता बघता चेंडू चाललाय तर सीमा पार 6 धावांसाठी लॉकेश षटकार. साधारणपणे चांगली गोलंदाजी करत असताना कुठेतरी एखादा चेंडू खराब टाकलाय आणि सडक प्रगती बचाव असताना शेवटचा चेंडू उद्या मात्र सुरेश फटका पुढ्यांच्या लगावल्या ऑफसाईडच्या दिशेने क्षेत्ररक्षक गौरव तैनात आहे. पकड घेऊन चेंडू फेक तोपर्यंत एकदा जरूर पूर्ण होत आहे. मनोजच्या गोलंदाजीचा जर विचार केला पहिल्या चेंडूवर मोठा हादरा भूषण त्यानंतरचे 2 चेंडू सुरेश टाकले. 5व्या चेंडूवर मात्र लांबचे षटकार किशोरने लगावला आणि 6व्या चेंडूवर एकदा खर्च गेले तर पहिल्या षटक पूर्ण झालं. पहिल्या षटकाच्या अखेरी धावा फलकावर धावा लागल्या गेल्या तब्बल 8 धावा. चेंडूवरतील 18 आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही 22 धावांची गरज आहे. तर एक चांगला विक्रम सामना प्रेक्षकांच्या भेटीला राज्य टेलिकॉमरचे वर्सेस कुमार 11 तुर्भे. आजच्या दिवसाचा जर विचार केला तर नक्कीच चांगला दिवस शुभ दिवस आणि या शुभ दिवसाचा औचित्य साधून नक्कीच एक क्रिकेटचे सामने आपल्याला पाहायला मिळतात. तर विनंती करतो सामना चालू करा. वेळ अति महत्वाची आहे. दुसऱ्या फेरीतला हा पहिला सामना इथे राखला जातोय. त्यानंतर नक्कीच एक चांगली लढत इथे रंगणार आहे. घनसोली 11 घनसोली वर्सेस जय त्रिमूर्ती सांडपाडा. तर गोलंदाजीसाठी आजच्या दिवसाचा स्टार गोलंदाज ज्या गोलंदाजाने पहिल्या षटक टाकलाय आणि आता ज्याचा सुवर्ण काळ चालू आहे असा कवलजीत चांगली गोलंदाजी करतो कवल. इथे मात्र दुसरं षटक प्रगती पथावर असताना पहिला चेंडू लांब चेंडू आपण पद्धतीच्या चेंडू सोडून दिल्या. पंचाचा इशारा पहिल्या चेंडूवर दिशा भरकटली जाते. पंचाचा इशारा व्हाईट बॉल घ्यायचा गोलंदाजी अवस्था धावेला धावफलक पुढे सरकलं जात आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या आकड्यावर 9 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. सातत्यानं चांगलं क्रिकेट आणि चांगल्या क्रिकेटचं आयोजन आणि चांगला क्रिकेटचा सोहळा आज आपण या जुळगावच्या मैदानावर रंगताना पाहतोय. गोलंदाज पण सज्ज कबड्डी पूर्ण चेंडू पहिल्या चेंडूवर उद्या मारलाय. इथे मात्र मोठा फटका लिखायचे दुसरे चेंडू हल्ला इथे मात्र कॅच चुकली जाते आणि या खेळाचं रूपांतर सरळ होत आहे चौकारामध्ये. पहिला चेंडू अवांतर त्यानंतर मात्र चेंडूवर चौकार लागला जातोय. एका चेंडू तर 5 धावा गोलंदाज खर्च करतोय. इथे मात्र मोठा फटका लिखायचे दुसरे चेंडू हल्ला इथे मात्र कॅच चुकली जाते आणि गोलंदाज किशोर पाटकर यांचा जो बॅनर आहे खाली जे प्रेक्षक आहेत विनंती आहे थोडंसं मागे जायचं. इथे मात्र चांगला फटका दिसेल सत्रक्ष करून चांगला होत आहे. तर पुरेच पैकी होत आहे तोपर्यंत एका धावेवर समाधान मारावं लागतं. लेफ्ट साईडच्या दिशेने जर प्रेक्षक आतमध्ये उभे आहेत त्यांना विनंती पुन्हा करून बाहेर जा. वाईट पडद्याच्या आतमध्ये उभे राहू नका. विनंती करतो दोघांनी सहकार्य करायला. चांगला सामना रंगला जातो. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 14 वर. कवल पण एकदा सज्ज होतो थोडंसं मागं धरून धरतोय. इथे मात्र सुरेश गोलंदाजी लॉंग उलटा पद्धतीचा चेंडू कार्पेटचा सारे चेंडू चाललाय. लॉंग ऑफच्या दिशेने इतकं चांगलं क्षेत्ररक्षण होतं. सुरेश बघता बघता 2 धावा मात्र संघाच्या खात्यामध्ये ऍड होताना आपण पाहतोय. 2 धावा ज्यावेळेस तुम्ही घेता त्यावेळेस तुमच्यामध्ये असणारं बॉलिंग असून पाहिजे ताळमेळ असून पाहिजे आणि तो असून ताळमेळ जरूर आपल्याला पाहायला मिळतोय अक्षय आणि किशोर यांच्यामध्ये. धावसंख्या पण एकदा पुढे सरकतो. धावसंख्या जाऊन गोष्ट 16 या आकड्यावर 30 धावांचं टार्गेट आहे. अजूनही सामना जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. येणारे चेंडू 15 इथे मात्र कधी परिवारतात त्यावर मात्र मोठा फटका बघता बघता चेंडू चाललाय सरळ सीमा पार 6 धावांसाठी लॉकेश षटकार. कौतुक करावं लागेल फलंदाज अक्षयचा. एक मातब्बर फलंदाज आहे. कोपरीच्या मैदानावर अर्धशतक झळकावलं होतं. आज मात्र भुगावच्या मैदानावर देखील तशाच प्रकारची फटकेबाजी करतोय. सातत्यानं यंगस्टर आहे आणि पूर्णपणे यंगस्टरांना संधी मात्र कुमार 11 तुर्भे संघ सातत्यानं देतोय आणि त्या संधीचं सेवा मात्र अक्षय करून दाखवतो. धावसंख्या धावून पोहोचतोय 20-22 या आकड्यावर.
इथे मात्र सूर्य चेंडू यॉर्करला इथे चेंडू टाकला गेला, फलंदाजाला खेळलं तर कुठेतरी व्यत्यय नक्कीच निर्माण झाला. षटकारानंतर आलेला हा निर्धार चेंडू आपण बघतोय. धाव संख्या स्थिरावलेली आपण पाहतोय. धाव संख्या 22 या आकड्यावर 30 धावांचं टार्गेट आहे. 8 धावांची गरज आहे. चेंडू असतील 13 चेंडू 8 धाव. सामना जिंकण्यासाठी कुमार येऊन पूर्व सकाळ गोलंदाज कबलजीत ज्या गोलंदाजाला मैदान षटक टाकलं होतं तो गोलंदाज कुठेतरी भाग करतोय. इथे मात्र सुरेश गोलंदाजी त्यावर चांगला फटका काढतो. सारे चेंडू लॉकअपच्या दिशेने सतर्क तैनात आहे. चेंडू पकडले उत्तर थोडीशी फेरली खरा, परंतु एकाच धावीवर समाधान मानावं लागतंय. एकेरी धावांचं शांत पद्धतीचं क्रिकेट आपण बघतोय. चांगला खेळ किशोरनं दाखवला, चांगला खेळ अक्षयने दाखवला. बघता बघता षटक क्रमांक दुसरं देखील इथे पूर्ण झालं. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावर धावा लागल्या गेल्या. तब्बल 23 धावा. शेवटचे चेंडू असतील 12 आणि सामना जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. 12 चेंडू 7 धावा, 7 धावा 12 चेंडू. जर खेळ बघितला तर पूर्णपणे पारड जड आहे कुमार इलेव्हन दुर्गत संघाचं, परंतु अति भेदक मारायची गोलंदाजी ते करणं गरजेचं. या षटकाचं जर विश्लेषण केलं 15 धावा गोलंदाजाने खर्च केल्या. अतिशय महागडे षटक या पूर्णपणे सामन्यातला आपण बघतोय. गोलंदाज सज्ज आहोत. इथे मात्र पहिला गेला चांगला फटका, उंची जास्त लांबी कमी. इथे मात्र सुरेश झेल दुसरा हादरा, दुसरा धक्का. फलंदाज अक्षय पाटील इथे मात्र बाद होतोय. सातत्यानं अक्षयचा जर विचार केला एक चांगला खेळाडू आहे, सातत्यानं त्याला संधी दिली जाते. पहिलं 2-3 गडी बाद झाल्यानंतर अक्षयला पाठवलं जात होतं, परंतु त्याची गुणवत्ता बघितली आणि ओपनिंगचे संधी त्याला दिली आणि जशी संधी दिली त्या संधीचं सोनं देखील त्यांनी बऱ्याचशा मैदानावर करून दाखवलंय. त्यामध्ये जर बघितलं ऋतुसिद्धी चषकाचं आयोजन होतं आणि त्यामध्ये जरूर अक्षयने अर्धशतक लगावलं. आज मात्र चांगली खेळी साकारली, जरूर पास झालाय. पण हे संघ मात्र विजयाच्या अतिशय जवळ. तर नवीन फलंदाज कॅन्डिडेट दहशत नाईक फ्रॉम कुमार इलेव्हन सुरू अर्थातच रवी म्हात्रे ओपन क्रिकेटमध्ये देखील चांगली कामगिरी रवीने सातत्यानं बजावली. इथे मात्र बॅटफुटर राहून लक्षाचे दिशे मारण्याचा प्रयत्न फसतो. यशांच्या भरून कदाचित चेंडू गेला असावा. निर्गाव चेंडूची सांगता सुरेश गोलंदाजी अचूक टप्प्यावर गोलंदाजी आणि चुकचूक मारा करणं खूप गरजेचं असणार आहे, कारण धावा पाहिजे फक्त आणि फक्त 7 धावा. येणारे चेंडू असतील 10 चेंडूवर 7 धावांची गरज. तेव्हा पुन्हा एकदा मोठा फटका बॅट टू वरती कणा घेतली जाते. सुदैव आणि दुर्दैव एकाच नाण्याचे 2 बाजू. तिथे मात्र सुदैव आता एक फलंदाज तर दुर्दैव गोलंदाजाचं चेंडू चाललंय घोषित रिझर्व मध्ये. एकदा जरूर मिळते पूर्णपणे एकेरी धावांचं शांत पद्धतीचं क्रिकेट जरी कुमार इलेव्हन संघ खेळतोय तरी घाटात विजय साजरा करू शकतो. सामना जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. येणारे चेंडू असतील 9. इथे मात्र चांगला फटका लेगच्या दिशेने. बघता बघता चेंडू चाललाय घोषित रिझर्व मध्ये. या चेंडूवर देखील एक धाव जरूर मिळते. या एका धावेची धावफलक पुढे सरकलं जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 25 धावा. सामना जिंकण्यासाठी 5 धावा. 8 चेंडू 5 धावा इथे मात्र काढायचे आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय. प्रत्येक चेंडूवर धाव काढण्याचा प्रयत्न होतोय. इथे मात्र गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल, कारण सातत्यानं गोलंदाजाला साजिदची असली खेळपट्टी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर करतोय. फलंदाजाने तसा फटका लगावला देखील होता, परंतु घोषित रिझर्व मध्ये चेंडू गेला आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागलं. तर पूर्णपणे आत्ताच्या घडीचं क्रिकेट तुम्ही बघता फलंदाजाला साजिदची अशी खेळपट्ट्या सातत्यानं असतात. तर त्या मैदानाचं खास करून मी कौतुक करतोय. गोलंदाजाला कुठेतरी बेनिफिट आहे. त्या खेळपट्टीवर फलंदाजी करणं कुठेतरी थोडंसं अवघड होत आहे. पुढच्या चेंडूवर षटकाला टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज. तिसऱ्या षटकाची शेवटचे चेंडू टाकतोय आहेत. इथे मात्र मोठा फटका सुरेश गोलंदाजी. हा चेंडू मात्र निर्धाव टाकला गेलाय. षटक क्रमांक 3 देखील पूर्ण झालाय. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांचे संपूर्ण धाव फलकावर धावा लागलाय 25 धावा. शेवटचे चेंडू असतील 6 आणि सामना जिंकण्यासाठी तब्बल 5 धावांची गरज. 6 चेंडू 5 धावा 5 धावा 6 चेंडू. कुमार इलेव्हन सुरू की रांजण देवी कोपर शिरणे येणारे 6 चेंडू नक्कीच सांगून जातील. कोणीही सांगू नका, रोमांचक सामना इथे रंगला जातोय. हाय व्होल्टेज मुकाबला. 2 स्कोरिंग मॅचेस शेवटच्या क्षणापर्यंत रंगतात आणि ते चित्र आज मात्र या मैदानावर आपण पाहतोय. तसंच प्रिया टी याच्या माध्यमातून मोफत चाय आणि कॉफी सातत्यानं आम्हाला दिली जाते. त्याचं देखील चर्चाचं स्वागत करतो. निमित्तानं
तर विनंती आहे तरीच सामना चालू करा. चेंडू असणार आहे 6 आणि सामना जिंकण्यासाठी 5 धावा. नक्कीच असे बरेचसे रेकॉर्ड झाले. 6 चेंडूमध्ये एकही धाव झाली आपण पाहिली आहे. तर 6 चेंडू बऱ्याचशा धावा निघताना देखील आपण पाहतो. असा क्रिकेटचा खेळ आहे. काय घडणार काय बिघडणार हे सांगणं थोडं कठीण. बोलतच गणेश इथे मात्र पहिला चेंडू लवकर पद्धतीचा त्यावर चांगला बघता बघता एक धाव पूर्ण होते. अचूक व्यक्ती जर केले असते कदाचित एक धाव वाढले असते. क्रिकेट आहे आणि निश्चितपणे भरलेला खेळ म्हणून क्रिकेटची ओळख आहे. एक धाव जरूर काढली जाते. चेंडू असतील 5 सामना जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. 5 चेंडू 4 धावा 4 धावा 5 चेंडू. अतिशय रोमांचक स्थितीमध्ये चाललेला हा सामना. इथे मात्र चांगला फटका कौतुक करावं लागेल. फलंदाजांचा एक धाव जरूर पूर्ण केली. दुसरा धावेचा प्रयत्न होतोय की काय अजून दोन्ही गौरवच्या माध्यमातून एका धावेवर समाधान मानावं लागतंय. क्रिकेटमध्ये एका धावेचं महत्व काय असतं हे जर सांगायचं झालं तर नक्कीच इंडिया वर्सेस बांगलादेशचा तो सामना आठवा. एका धावेने भारत संघ जिंकला होता. तर क्रिकेटच्या धाव्यामधलं महत्व असताना एक धाव कधी कुठल्याही तरी कामाला येईल ते देखील क्रिकेटमध्ये धाव नसतं. तर धावा काढण्याची गरज असतं. चेंडू असतील तुमच्याकडे 4 आणि सामना जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. इथे मात्र मोठा फटका जरूर रंगवला जातो. चेंडू चाललाय कार्पेटच्या साऱ्या अंशाच्या दिशेने क्षेत्ररक्षण जात आहे. चेंडू फेकणार कोकणाच्या एका धावीवर समाधान मानावं लागतंय. चांगलं क्रिकेट किंवा क्रिकेट संघ खेळतोय. कुठल्याही प्रकारचा हवेतून मारण्याचा प्रयत्न करताना दिसत नाहीये. कार्पेटच्या सारे तर 3 चेंडू आणि 2 धावांची गरज. एक धाव जरी काढली तर देखील कुमार घेऊन क्रिकेट संघ जिंकू शकतो. परंतु क्रिकेट आणि स्थितीने भरलेला खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिलं जातं. पुढचा चेंडू षटकातला. इथे मात्र सुरेख क्रिकेट आणि ज्या एका धावेची गरज होती ती एक धाव इथे मात्र पूर्ण होते. पंचांचा इशारा इथे मात्र लेग बाईकचा इथे कळवलं जातं. तर जवळजवळ विजयाच्या उंबरठ्यावर विजयाच्या असतात कुमार लिहून क्रिकेट संघ विजय पूर्णपणे दारात फिरून आलाय. परंतु अजूनही एक धाव इथे काढायची आहे. विजय निश्चित आहे. 2 चेंडू आणि एका धावेची गरज आहे. इथे मात्र मंडळीचा मोठा फटका आणि जवळजवळ कुमार 11 तुर्भे संघ इथे मात्र विजय संपादन करतो. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक स्वागत. तर हारलेल्या संघाला विनंती करतो सन्मान चिन्ह घेण्यासाठी घेऊन जायचं. मिलिंद बेटा आपलं सन्मान चिन्ह इथे घेऊन जायचं. यानंतरचा एक सामना इथे रंगणार आहे. धनसोली 11 धनसोली वर्सेस जयपूरची सांगपाडा. जशी लढतीला सुरुवात होईल तसंच माहीत माझे साथी समालोचक कॉपर खेळण्याचा भूमिपुत्र आणि त्यांच्या माध्यमातून क्रिकेटची सेवा ही सातत्याने 25 वर्ष समालोचकांच्या माध्यमातून केली गेली असे एक लाडके समालोचक संतोष म्हात्रे उपस्थित आहे. तर सन्मान्य रमेशजी अंकल यांच्या शिवाचे सन्मान चिन्ह देण्यात विरुद्ध आपल्या प्रतिनिधी पाठवा सन्मान चिन्ह स्वीकारण्यासाठी. कारण या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर स्वागत सर्वांचं केलं जातं. विनंती करतो सतीश त्यांना करून जायचं. मान्यवर इथे सन्मान चिन्ह घेऊन उभे आहेत. मान्यवरांची शुभ असते इथे सन्मान चिन्ह दिलं जाईल. तर विनंती करतो जर खुर्च्या ठेवल्या गेल्या त्यावर फक्त खेळाडूंनी बसायचं. खेळाडू व्यतिरिक्त अन्य कोणीही तिथे बसू नका. खेळाडूंसाठी त्या खुर्ची आहेत खेळाडूंनी बसायचं. तर विनंती आहे. सामना 4 षटकांचा असणार आहे. तर तुम्हाला क्रिकेट संघ जायचं नाहीये. या 2 संघादरम्यान जो संघ जिंकेल त्याची लढत तुमच्यासोबत लगेच होईल त्याची नोंद घ्या. तर कुठेही जाऊ नका. एक संघ मात्र टॉप 4 मध्ये जाणार आहे. या 2 संघादरम्यान जो संघ जिंकेल तो संघ खेळेल कुमारलिंग क्रिकेट संघासोबत. तर कुमारलिंग क्रिकेट संघ कुठेही जाऊ नका. यानंतर जे समोर तुम्ही ऐकाल एक चांगला आवाज संतोष म्हात्रे यांचा. थँक्यू पंधरा. तर अतिशय जबरदस्त रोज करून नाही आपण 5 वाजता प्रत्येक कार्यक्रम बनवल्यानंतर त्याचा विचार करून गोलंदाजांना चांगला न्याय मिळण्याचा दृष्टिकोन ठेवून या तरसने चांगल्या छोट्या ठिकाणीचा असा पूर्णपणे गणपती बनवण्यामध्ये गोलंदाजांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे. कारण जेवढे बघितले तेवढे सर्व सामने लोकांना हार्डलॅक कोपर खेळणे रंगून होतं. क्रिकेटमध्ये असं निकाल बऱ्याच वेळेला जे अपेक्षित असतात ते उतरीत आपल्याला अनपेक्षित न्याय मतं मिळतो.
तो फक्त कुठेतरी आपण ठेवली फलंदाजीमध्ये खाऊ कोणा केला करून फलंदाजी मात्र त्या पद्धतीची नव्हती असं म्हणण्यापेक्षा संपत्ती कुठेतरी आपल्या फलंदाजाला देऊन दिली होती आणि तिथेच शेवटपर्यंत घेऊन जर पुढे हे तितकंच महत्त्वाचं होतं तर तिथे प्रश्न पूर्ण अपयशी पडतात. तर नागरिकतेचं कौल घेतल्यानंतर पहिल्यांदा क्षेत्राचे सिद्धार्थ घडकरी संघ आणि फलंदाज आमंत्रित केलेले आहे श्रीमूर्ती कांपाडा संघाला.